बॉल धावबाची संधी आहे. डिरेक्टचा प्रयत्न केला होता शुभम न त्या ठिकाणी. पहिल्या चेंडूवरती त्या ठिकाणी स्ट्राइक रोटेट करत असताना ऑफ द मार्क झाला बॅटर बलवान दलवी. काय मॅचेस जिंकल्यात आज जय जोटिंग देवरुंग संघानं 2 मॅचेस सकाळच्या सत्रामध्ये जिंकल्या आणि काय खेळ पाहायला मिळाला. बलवान दलवी विशेषतः चमकलाच. एक तर मॅच जय सावरदेव किरोली संघाच्या डोळ्यांसमोरच असेल ते आताही. जयदुर्गा ट्रॉफी मधील तो सर्वोत्कृष्ट सामना आपल्याला बघायला मिळाला, जिथे 10 चेंडूंमध्ये 9 धावांचं संरक्षण याच जय जोटिंग देवरुंग संघानं केलं होतं. परंतु आता समोर आव्हान असेल ते या वर्षातील नंबर 1 संघ तो गावदेवी नांदकर. अक्षय कोळी पहिल्या मॅच मध्ये नव्हता, मोरेश्वर सुतार पहिल्या मॅच मध्ये नव्हता, परंतु आता त्यांच्या येण्यानं संघामध्ये पुन्हा ती ताकद वाढली आहे. मात्र इथून आता हरीश पाटील आणि बलवान दलवी यांना चांगला स्टार्ट मिळून द्यावा लागेल. चला वेळेवरती लक्ष ठेवा. रिव्हर्स स्विच इट, बॉल हवेत, पॉइंटचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. चांगला झेल पकडलाय कॅप्टन. पहिला धक्का लागेल, फर्स्ट विकेट गॉन. पॅटर्न स्ट्रोक आहे, सिग्नेचर स्ट्रोक आहे आणि त्याच्यावरती बाद झाल्या. प्रतीकनं चांगला झेल पकडला. शॉर्ट कव्हर पॉइंटला तो फिल्डिंग करत होता आणि कॅचेस वन द मॅचेस. पकडो कॅच जीतो मॅच. क्रिकेटच्या खेळामध्ये बॅटिंग बॉलिंगच्या सोबतीनं तुमचं फिल्डिंगचं महत्त्व, फिल्डिंगचं स्टँडर्ड तेवढं महत्त्वाचं असतं. आणि येथे एक चांगला झेल पकडत असताना अक्षय कोळीनं पहिली सफलता मिळवली आहे आपल्या टीम करिता. एक मोठा सामना या संध्याकाळच्या सत्रामध्ये होतं. जमलेल्या माझ्या सर्वच प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत करतोय. संपूर्ण अनुज 11 जयदुर्गा लोणारच्या वतीनं जयदुर्गा ट्रॉफी 2026 आयोजन पहिल्यांदाच केलं, परंतु सर्वच जयदुर्गा स्पोर्ट लोणारच्या मेंबर्स सभासदांची ही मेहनत आज खऱ्या अर्थानं रंग आणत असताना ज्या प्रकारे ही स्पर्धा तुम्हाला बघायला मिळाली आहे. अक्षय कोळी, ओहो, समोर असेल विजय केने. थोडासा खाली राहणारा बॉल संयमी पवित्रा स्वीकारला जरूर होता. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ताकद राहिली आहे गावदेवी स्पोर्ट नांदकरची. आणि या वर्षामध्ये आमने लोणाड असोसिएशन अंतर्गत 6 ट्रॉफी जिंकल्यात. नंबर 1 रँक करतोय आणि त्यांच्या पाठोपाठ 5 ट्रॉफी जिंकणारा जवानुमान चौधरपाडा तो संघ नंबर 2 वर रँक करतोय. मात्र जय जोटिंग देवरुंग या वर्षामध्ये एकच ट्रॉफी त्यांना जिंकता आली होती. बाळगोपाळ सोनायपाडाची ती ट्रॉफी त्याने जिंकली होती. क्षेत्ररक्षकांमध्ये आपण जर विचार केला तर डीप मध्ये स्क्वेअर लेग आणि एक फिल्डर विजय केने समोर लॉंग ऑन अगदी वाईडिश उभा करण्यात आला. मिड ऑन लाईक फिल्डर आहे. मिड ऑफ 38 सर्कल मध्ये शॉर्ट एक्सचा कव्हर पॉइंटचा फिल्डर थोडा बॅकवर्ड मयूर दळवीला त्या ठिकाणी पाहतात. कॅप्टन प्रतीक कव्हर पॉइंटला. एक झेल त्यानं पकडला. शॉर्ट फाईन लेग अँड शॉर्ट थर्ड मॅन संकेत. पुन्हा एकदा गोलंदाज या राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल अप्पर कट खेळण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. अतिरिक्त धावसंख्येने स्कोर आता 2 या आकड्यावरती. मागचा सामना 30 वर जिंकला, परंतु या मॅच मध्ये आता संध्याकाळच्या सत्रामध्ये देवरुंगकरांना माहिती आहे की 30 वर आता काम चालणार नाही. आता कमीत कमी 45 त्या टोटलकडे त्यांना बघावं लागणार आहे. कारण कसं आहे ना की स्पर्धा जसजशी पुढे जाते ना तसतशी आव्हानं मोठी होत जातात. आणि बघा ना, या अगोदरचा सामना 33चं लक्ष होतं. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार गुणेश पाटीलनं मारले देखील होते, मात्र त्या 33 धावा बनवता आल्या नाही. यॉर्कर लेन आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा बॉल डीप मध्ये स्क्वेअर लेग कडे. थोडंसं फंबल झालाय. दुसरा धावेचा प्रयत्न होतोय. लगेचच एका धावेला 2 मध्ये बदललाय. क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या असतात. छोट्या छोट्या चुका क्रिकेटच्या खेळामध्ये त्या फार मोठ्या ठरत असतात. आणि या 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 4 या आकड्यावर संघाची धावसंख्या आपल्याला बघायला मिळते. 4 ऑन दी बोर्ड नाव. 5 धावा आहेत. 5 धावा धावफलकावरती लागलेत. चार धावा आहेत. थोडंसं करेक्शन होतं. पॉवर प्ले मध्ये खरं म्हणजे पॉवरफुल फटकेबाजीसाठी फलंदाजांना आपण ओळखतो, मात्र ती पॉवरफुल फटकेबाजी आतापर्यंत दिसलेली नाहीये.
हो यावेळेला चांगला फटका ओव्हर मिड ऑन लॉंग ऑनच्या दिशेनं बॉलला पाठवले सरळ सीमा पार विजय केनेचा पहिला बार येतोय चौकार. क्लासिकल ऑन ड्राइव्ह मिड ऑनला बीट करत असताना जस्ट पास ऑफ मिड ऑन बॉल गोइंग आउट ऑफ द ग्राउंड. 4 धावांकरिता चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला आणि विजयनं आता आगास केलेला आहे. या फटक्यांची गरज आहे. धावा 8 धावसंख्या धावफलकावरती. अक्षय कोळी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ स्वीप करायचं होतं आडव्या बॅटनं गुडघ्यावर वाकून हा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बैठक खेळायचं होतं आणि व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये धाव पुढे जात असताना 9 या आकड्यावरती. 9 धावा धावफलकावर. डीप मध्ये आता स्क्वेअर लेगचा फिल्डर बाहेर काढला त्याला वर आणलाय. डीप मध्ये मिड विकेट आहे. लॉंग ऑन आहे. लॉंग ऑफ पूर्णपणे खाली आहे. कव्हर एक्सा कव्हर. 2च खेळाडू असतात 38 सर्कलच्या बाहेर आणि पॉवर प्ले मध्ये मोस्ट ऑफ द चान्सेस या फलंदाजांकडे असतात जास्तीत जास्त धावा बनवण्याकरिता. 9 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा अक्षय कोळी सज्ज होतोय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली लाईन इथे वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ आपल्याला बघायला मिळाला आणि चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. याचबरोबर षटक क्रमांक पहिलं त्या ठिकाणी समाप्त होतो आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या 9 धावा. 9 ऑन द बोर्ड विदाउट येस लॉस ऑफ 1 विकेट. पहिला खेळाडू बाद झालाय हरीश पाटील. नॉन पॉवर प्ले आणि आता स्ट्रायकिंग एंडला असेल तो फलंदाज बलवान दलवी. बलवाननं आज दोन्ही मॅचेस जिंकवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. पहिला सामना तर बॅटिंगच्या जोरावरती त्याने जिंकून दिला आणि दुसरा सामना गोलंदाजी करत असताना जिंकून दिला. तो गोलंदाजी करू शकतो हे आज त्यानं पुन्हा देवरुंगकरांना सांगितलं. जास्तीत जास्त आता फिल्डर्स ऑन साइडला डीप मध्ये प्रोटेक्शन करण्यासाठी बाउंड्री रायडर्स तुम्ही पाहतायत. डाव्या त्याचा बॅटर आहे बलवान आणि त्याच्या समोर अक्षय थेटे आला दुसऱ्या षटकामध्ये. वॉरियर ऑफ नानकर या नावानं ओळखलं जातं या खेळाडूला. या वर्षामध्ये चांगला खेळ राहिला. इंडिव्हिज्युअली परफॉर्मन्स त्याचा खूप चांगला आपण बघत आलोय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर अवॉर्ड्स त्याने घेतलेत. चला वेळ आता कमी घ्या प्लीज. यानंतर आणखी एक मॅच बाकी आहे. ती सुद्धा 4 ओव्हरचीच आपल्याला करायची आहे. त्याच्यामुळे आपण इथे थोडंसं वेळेवरती लक्ष द्या. बलवान दलवी स्ट्रायकिंग एंडला. शॉर्ट मिड विकेट आहे. डीप मध्ये स्क्वेअर लेग लॉंग ऑन ओव्हर द विकेट. हो थेटेचा कटर होता ऑफ कटर होता जो डाव्या त्याच्या बॅटर समोर लेग कटर बनतो परंतु लाईन खराब होती आणि वाईट ऑफ ऑप्शन हा देखील चेंडू बघायला मिळाला. खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल आणि धावसंख्या 10 वर. फ्लाइट देण्याचा प्रयत्न इनसाइड आउट. फटका देखणा आहे परंतु क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफला. चांगला झेल पकडलाय बलवान दलवी. बॅक टू डग आउट. त्या ठिकाणी मिळाले अक्षय थेटेला आणि येथे खेळाडू बाज झालाय तो बलवान दळवी. बिग विकेट. थोडीशी जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओव्हर मिड ऑफ खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक मात्र फिल्डर जो डीप मध्ये होता आणि बरोबर त्याच्या हातामध्ये चेंडू आपल्याला बघायला मिळाला. झेल स्वरूपामध्ये बाद होतो आणि दुसरा धक्का लागलाय तो जय झोटिंग देवरुंग या संघाला. आज क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ तुम्ही पाहताय सौमिक केबल नेटवर्क भावाले. आज सौमिक केबल नेटवर्क या नावानं संघ खेळतोय. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये विरेन स्पोर्ट भावाले या नावानं भावाळी संघाला तुम्ही बघत आलात. धावसंख्या धावफलकावरती 10 असताना 2 खेळाडू बाद आणि नवीन बॅटर ललेश पाटील 4थ्या क्रमांकावरती आलेला आहे. संकट मोचक मॅन ऑफ क्रायसिस. अनेकदा त्यानं संकटातून संघाला बाहेर काढले. तारणहार म्हणून त्यानं भूमिका बजावली टीम देवरुंग गावासाठी देवरुंग क्रिकेट संघासाठी.
हो, स्लॉट मध्ये हा बॉल जरूर होता, परंतु पूर्णपणे बीट झाला, थोडासा गतीमध्ये बीट झाला. लॅक ऑफ फुटवर्क देव, पेस परिवर्तन, थोडासा कमी गतीने टाकलेला बॉल होता, टप्पा पडला, आतमध्ये येणारा बॉल, डॉट बॉल. हो, यावेळेला समोर ड्राईव्ह केलाय ओव्हर द बॉल रेट, चांगला क्लासिकला फटका. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. अक्षय कोळी होता लॉंग ऑनला. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती धावा झालेल्या त्या 11 धावा. आणि ALPL ची मला वाटतं उद्या शेवटची डेट आहे. 7 स्टार कमिटीने आमच्यापर्यंत तो मेसेज पोहोचवला. जर कोणाचे फॉर्म बाकी असतील, शेवटची दिनांक 31 जानेवारी म्हणजे उद्या शेवटचा दिवस असणार आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, वेगवान बॉल, क्विकर वन. देयर इज अ डॉट बॉल, अनदर डॉट बॉल फ्रॉम अक्षय थेटे. चला, मोजकेच फॉर्म शिल्लक आहेत, 208 प्लेयर्स घ्यायचे आय थिंक. आणि बघा, उद्याचा दिवस शेवटचा, जर कोणाचा फॉर्म नसेल भरला तर तो आजच्या आज भरून घ्या. कैलास पाटील यांच्या हॉटेलवर जमा करा. हा बॉल फुल टॉस आणि पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल पकडला देखील, मात्र फलंदाज बाद नसेल. नो बॉल आहे, बीम नो बॉल. जास्त वेगाने टाकण्याचा प्रयत्न केला आणि आता चला रिव्ह्यू घेतला बॉलिंग साईडनं. टीव्ही अंपायर आपल्यासोबत जोडले जातील आणि आता बघूया एक्झॅक्टली हा नो बॉल आहे की नाही ते आपल्याला सांगतील. ऑनफिल्ड पंचांनी नो घोषित केला. इट्स अ नो बॉल. चला, 1+1 2 धावा त्या ठिकाणी मिळतील आणि 2 धावांनी स्कोर पुढे जाताना 13 धावा तुम्हाला बघायला मिळतात. 13 रन्स ऑन दी बोर्ड नाव. आणि यानंतरचा बॉल असेल तो फ्री हिट. डीप मध्ये कव्हर, लॉंग ऑफचा फिल्डर थोडासा वाईडिश. आता फील्डमध्ये थोडासा बदल केलाय. स्क्वेअर लेगचा फिल्डर आतमध्ये आणलाय आणि डीप मध्ये मिड विकेट, एक लॉंग ऑन. फ्री हिटचा बॉल, फ्री हिटचा चेंडू होता, थोडासा खाली राहणारा बॉल. या विकेटनं आज एक वेगळा रूप दाखवलाय. टप्पा पडला, थोडासा खाली बसणारा बॉल होता आणि निर्धाव चेंडू येतोय. धावसंख्या मात्र धावफलकावरती असेल ती 13 धावा. 13ला 2 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत, 2 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत. ते बॅटिंग करत असताना जय जोटिंग देवरुंग संघानं. अक्षय पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. मिड ऑनला बीट करून बॉल मागे निघाला लॉंग ऑनच्या दिशेनं. एकच धाव तिथे देखील मिळते आणि धावसंख्या एका धाव्याने पुढे जाताना 2 षटकांचा केस संपन्न. 14 धावा धाव फलकावरती. 7च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्यात, परंतु आता इथून धावांचा वेग इथेच वाढवावा लागेल, अन्यथा हा सामना भरपूर कठीण होणार आहे. तो म्हणजे जय जोटिंग देवरुंग संघाकरिता, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे, मजबूत फलंदाजी आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जर विचार केला तर इथून या धावा उपयुक्त नाहीयेत. उपयुक्त आहेत, परंतु त्या तेवढ्या प्रॉमिसिंग नाहीयेत की तुम्हाला जिंकून देतील. कमीत कमी 40 धावा 4 ओव्हरमध्ये, कमीत कमी मी तर म्हणेन 10चा ॲव्हरेज जर तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला दिला तर डेफिनेटली तुमच्या गोलंदाजांना ती इकॉनॉमी मिळेल आणि तेथे तुमचे गोलंदाज अधिक आत्मविश्वासाने एक वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटसह विकेट्स काढण्याचा प्रयत्न करतील. स्पीडअप करायचंय. तिसरं षटक आणि गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज येतोय तो बॉलिंग मार्कवर शुभम. पहिल्या मॅचमध्ये शुभमनं गोलंदाजी केली नव्हती, मात्र आता कॅप्टन शुभमकडे चेंडू सोपवलाय. समोर ललेश, काउंटर अटॅक करावा लागेल, एअर स्ट्राईक करावी लागेल. राईट हॅम ऑफ द विकेट. शुभम सज्ज होतोय. पहिला बॉल नो बॉल. ही समस्या आज भरपूर गोलंदाजांमध्ये आपल्याला बघायला मिळाले. एवईच्या देखील गोलंदाजांमध्ये जास्त वेगाने टाकताना बरेच ओव्हरस्टेपिंग नो करताना पाहिलं आणि तर शुभमनं ओव्हरस्टेपिंग नो केल्या. एक्स्ट्रा धाव तेथे मिळेल. इथे चांगली लाईन आणि लेंथ होती ऑप्शनच्या बाहेर आणि शॉर्ट ऑफ गुड लेंथ बॉल, जिथे टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्स प्राप्त केला होता चेंडूनं. 15 धावा धाव फलकावरती आहेत. या पुढचा बॉल असेल आता फ्री हिट. फ्रीचा बॉल. ओ, काय झेल पकडला होता बघा. एका हातानं आय थिंक बॅटची एज होती. आवाज तर डबल आला होता मैदानातून, मात्र फलंदाज तिथे सुरक्षित असेल. फ्री हिट होता आणि विकेट किपर मोदेश्वर देखील आता टीम मध्ये इन झालाय. डॉट बॉल. पुन्हा एकदा शुभम सज्ज होतोय. ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र व्हाईट बॉल आला. लेग स्टंपच्या बाहेर ना बॉल निघून जातोय. एक्स्ट्रा धाव तिथे मिळेल.
आतापर्यंत शुभमनं चांगला वेग दाखवलाय, वेगवान गोलंदाजी करतोय. मात्र 2 धावा आतापर्यंत ज्या त्यानं खर्च केल्या त्या व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. एक्स्ट्रा रन्स. हो, यावेळेला पुन्हा एकदा नो बॉल आणि हा चेंडू मात्र वळवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1+4 मिळतील धावा 5. गुड शॉट. ठिकाणी मिळाले आणि धावसंख्या मात्र 5 धावांनी पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या त्या 21 धावा. 21 रन्स ऑन दी बोर्ड नाव. यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. या ओव्हर पासून आता कुठेतरी धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला फलंदाजांनी. ललेश पाटील पुन्हा एकदा या ठिकाणी चांगली फलंदाजी करत असताना धावांना एक चांगला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्री हिटचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळेला स्मॅश केलाय थ्रू दी कव्हर्स. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर येतात. लेंथ बॉल होता, चांगला फोर्स करत असताना स्मॅशिंग स्ट्रोक. एकच धाव त्या ठिकाणी मिळाली. स्कोर एका धाव्याने 22 आकड्यावरती. फ्रीटचा बॉल होता आणि इथे लाईन चांगली पाहायला मिळाली. अगदी संध्याकाळचं सत्र म्हटलं तर इथे या क्रीडांगणावरती क्रीडांगणाच्या अवतीभोवती फार मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला बघायला मिळते, कारण क्रिकेटचे दर्दी या परिसरामध्ये फार आहेत, या विभागामध्ये फार आहेत. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. राऊंड द विकेट. हो, नो लुक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता आणि इथे काय बाउन्स मिळाला बॉलला. विकेट किपरलाही जज करता आलं नाही. बॉल बाईटच्या स्वरूपामध्ये सीमा पार. 4 धावांकरिता चौकार. धावसंख्या 26 आकड्यावरती. 26 रन्स ऑन दी बोर्ड नाव. विजय केने स्ट्रायकिंग एंडला. शुभमचा बॉल फुल टॉस समोर लॉफ केलाय लॉंग ऑनला. फिल्डर येतोय चेंडू खाली. अक्षय कोळी त्यानं पकडलाय झेल. समाप्त होणार विजय केनेचा खेळ. 3रा धक्का लागतोय टीम जय झोटिंग देवरुंग संघाला. नुमान मैदानामध्ये एंटर होतोय. धावा धावफलकावरती 26 असताना 26 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. राईट आर्म राऊंड द विकेट. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. कव्हरच्या दिशेने बॉल येतोय. डीप मधून फिल्डर येतील बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात होता. नकार आला आणि एका धावेने स्कोर 27 वर जाऊन पोहोचला. आज विकेटवर देखील थोडंसं बाउन्स डबल पाहायला मिळाला. मैदानामध्ये देखील ते दृश्य दिसतंय. कधी कधी काय ऑकवर्डली बाउन्स घेतो मैदानातून बॉल. 27. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये आता शुभम हाताळत असताना शुभमनं आतापर्यंत 2 नो बॉल टाकले. एक व्हाईट बॉल ही पाहायला मिळाला. राऊंड द विकेट. लोले समोर ऑन साइडला खेळायचं होतं. हा चेंडू इतका वेगात होता की जाऊन शरीराला धडकला. लेग बाईटचा इशारा पंच करतायत. त्याच्यावरती मिळेल फक्त 1 धाव.
एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला आहे. ते धावफलकावरती 28 धावा, 28 रन्स. चला आता इथून जर वारंवार आम्ही सूचना करू प्रत्येकी संघाला, दोन्ही संघाला, कारण यानंतरचा सामना आपल्याला 4 ओव्हरचा करायचाच आहे. कारण त्याच्यासाठी तुमच्याच 2 टीमपैकी एक संघ येणार आहे. दॅट्स वाय तुम्ही इथनं जर सपोर्ट केला नाही तर मग कदाचित कमी षटकांचा होऊ शकतो. उद्या मात्र ठीक 9:30 वाजता मॅचेसला आपण सुरुवात करणार आहोत. आज ओपनिंग डे आणि आज संघ थोडेसे उशिरा आले. खरं तर ओपनिंग आपली बरोबर योग्य वेळेत झाली होती, मात्र संघच आज थोडेसे उशिरा आले. नांदकर संघ आणि खांडवल संघ, त्याच्यामुळेच आपण थोडंसं उशिरानं खेळ सुरू केला. अंतिम ओव्हर आहे गोलंदाजीसाठी येतोय तो गोलंदाज राकेश आला. आणि उद्याचा जो सामना नक्कीच पहिला असेल 11 जोडे आमनेपाडा विरुद्ध अनुज 11 लोणाड. क्या बात आहे हो, पहिलाच बॉल हुक केला राकेशचा विरुद्ध. टॉप एज घेत असताना बॅटची वरची कडा घेत असताना बॉल स्क्वेअर लेगला निघाला. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण होतात. 2 धावांनी स्कोर 29. उद्या पहिला सामना ठीक 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. 11 जोडे आमनेपाडा वर्सेस अनुज 11 लोणाड. अनुज 11 लोणाड तर इथे उपस्थित असेलच. 11 जोडे आमनेपाडा तुम्हाला विनंती असेल. दुसऱ्या मॅच मध्ये श्री गणेश जांभूलपाडा विरुद्ध जाणता राजा देवरुंग अशी लढत आपण बघणार आहोत. तिसरा सामना मकरंद स्पोर्ट मुटवळ विरुद्ध आई एकविरा सावत. चौथा सामना शिवशक्ती लोणाड. ओहो, यावेळेला लॉफ करण्याचा प्रयत्न, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. शिवशक्ती लोणाडच्या विरुद्ध श्रीराम स्पोर्ट वैजोळा. त्यानंतर उद्या आई गावदेवी वालशिंद विरुद्ध एकविरा सांगे. बिग मॅच. उद्याचे 10 संघ अशा पद्धतीने असतील. जी वेळ तुम्हाला दिलेली आहे त्या वेळेवरती तुम्हाला यावं लागेल. उद्या स्पर्धेतील दुसरा दिवस. ललिश पाटील ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, भरपूर उंच बॉल, फिल्डर नाही पोहोचू शकत, भरपूर दूर होता तो क्षेत्ररक्षक. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे सरकत असताना धावफलकावरती 32 रन्स, 32 धावा स्कोर कार्डवरती आता लागल्या गेलेल्या. किमान एक मोठा फटका इथून शोधावा लागेल आता फलंदाजांना. पाठीराखी आता देऊळ जास्त प्रमाणात इथे असतील आवर्जून, कारण घरच्या मैदानावर ते खेळतात आणि त्यांना अपेक्षा असेल की एक चांगला स्कोर उभा राहावा, चांगली टोटल त्यांनी बनवावी. ललेश प्रयत्न करतोय, प्रत्येकी बॉलला हवेतून खेळण्याचा प्रयत्न त्याने केलेला आहे, मात्र इथून त्याला यश मिळालं नाहीये. बॅट बदलण्याची मागणी केली आहे. बघूया बॅट बदलल्यानंतर नशीब बदलणार का, कारण ललेशने प्रयत्न चांगलेच केलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला देखील मिळाला, मात्र 3 ते 4 चेंडू तो डॉट ही खेळलेला आहे. गोष्टीकडे देखील त्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. एका बाजूला हनुमान आला, मागच्या सामन्यामध्ये हनुमान चांगली फटकेबाजी केली होती शेवटला आल्यानंतर. उन्हा राकेश, ओहो, यावेळेला बॅट बदलली आहे आणि नशीब बदलणार का. बॉल हवेतून टाटा बाय बाय करत असताना क्षेत्ररक्षकाला निघून जातोय मिड विकेट पार. दमदार षटकार. मिळाला शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि सिक्सरनं 38 धावा. एक वाईट बॉल आहे, 2 डबल आणि एक सिक्सर आहे. 11 धावा आल्या. फर्स्ट ओव्हर 9 होत्या, दुसऱ्या ओव्हर 5 आल्या आणि त्याच्यानंतर 14 आल्या. 13 आणि 14 27, 27 आणि 11 38. एक मिनिट फक्त करेक्शन आपण करूया. बघा तिसरं षटक जे होतं शुभमचं, शुभमच्या ओव्हरमध्ये दादा 14 धावा आल्यात. थोडासा पेशन्स, थोडा संयम दाखवा. आपण करूया लगेचच करेक्शन. फर्स्ट ओव्हरमध्ये थेटेच्या अक्षय कोळीच्या 9 धावा होत्या. सेकंड ओव्हरमध्ये अक्षय
मारली गेली. हो पुन्हा उडवल्या बॉल हवेत. आता मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक अक्षय थेटे झेल खाली पोहोचलाय, पकडलाय झेल आणि फायनली खेळाडू त्या ठिकाणी बाद होतोय ललेश पाटील. चांगली इनिंग त्याच्या वतीने आपल्याला बघायला मिळाली. बाद होण्यापूर्वी एक षटकार एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि जरूर एक फायटिंग टोटल पर्यंत जय जोटिंग देवरुंग संघाला नेण्याचं काम त्यानं केलेलं आहे. आता जरूर या ठिकाणी आपण नवीन फलंदाज पाहतो मैदानामध्ये. समीर 6व्या क्रमांकावर ते एंटर झालेला आहे. या ओव्हरमधील शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज राकेश सध्या गोलंदाजी करत असताना राकेशच्या विरुद्ध एक सिक्सर आला, परंतु त्यानंतर त्याने पलटवार केलेला आहे. 11 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केल्यात. हे षटक थोडंसं लाभदायकच आपण म्हणू शकतो टीम जय जोटिंग देवरुंगच्या दृष्टिकोनातून. हळूहळू त्या संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो या ठिकाणी ओव्हर द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेअर चेंडू येतो आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावफलक आता पुढे जाणार. धावफलकावरती धावा झाल्या त्या 40 धावा असतील, 40 रन्स. एक पहिली इंटेन्शन, पहिलं हे जे उद्दिष्ट असतं ना की किमान 40 धावा 4 ओव्हरमध्ये बनाव्या आणि आता 2 बॉल आहेत अजून. याहून आता पुढे जर धावा आल्या तर कुठेतरी एक बेनिफिट असेल देवरुंग संघासाठी फाईट करण्यासाठी. समोर ओव्हर द बॉल राईट स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. हा फटका एक्झिक्यूट करण्यात आला. समीरच्या बॅटमधून एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. शेवटचा बॉल हनुमान बाहुबली बॅटर आहे तो स्ट्रायकिंग एंडला. 41 धावा धावफलकावरती आहेत. राकेश 13 धावा आतापर्यंत त्यानं खर्च केलेत. हा बॉल डॉट टाकण्याचा प्रयत्न करावा लागेल. ओ द विकेट. हनुमान ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची बाहेरील कडा घेत असताना बॉल आला शॉर्ट कव्हर पॉइंटला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. एकच धाव शेवटच्या बॉलवर मिळेल आणि आज बरोबर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज तिथे धावबाद होतोय. एकूण धावा झाल्या धावफलकावरती 42 आणि टार्गेट असेल 43 धावांचा सामना जिंकण्याकरिता गावदेवी स्पोर्ट नांदकरला. चला नांदकर बॅटिंग लगेचच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. चला फिल्डिंग लावून घ्या टीम जय जोटिंग देवरुंग. कृपया रिक्वेस्ट असेल. आता दोन्ही पंच आता मैदानामध्ये एंटर होत असताना पहिला दिवस यशस्वीरित्या आपण पाहतोय मित्रांनो. जयदुर्गा ट्रॉफी लोणाड या स्पर्धेतील पहिल्या दिवसामध्ये खूप सारा एन्जॉय खरं तर सर्वच क्रीडा रसिकांनी घेतला आणि खूप सारा एन्जॉय खरं तर आमच्या सर्व खेळाडूंनी केलेला आहे आणि याचसाठी तर ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण देवरुंग बापगाव या क्रीडांगणावरून ही स्पर्धा तुम्ही पाहतात. खरं म्हणजे ते संपूर्ण त्या ग्रुप ग्रामपंचायतीचं देखील आम्ही लोणाडकरांच्या वतीनं मनापासून आभार मानू की हे मैदान आम्हाला उपलब्ध करून दिलं. ऐतिहासिक क्रीडांगण आहे आणि या क्रीडांगणावर एक वेगळी गर्दी आपल्याला बघायला मिळते. चला सलामीवीर पाठवा. ओपनर्स पाठवा. नांदकर ओपनर्स पाठवा. चला अक्षय थेटे मैदानात उतरलाय. सोबत अक्षय थेटे सोबत एक घेऊन जा ना.
43 टू विन. 43 धावांचं लक्ष्य. चला लक्ष केंद्रित करा आता. अक्षय थेटेच्या सोबतीनं फलंदाज तुम्ही पाहतायत. अंकित दळवी आलेला आहे. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळेल. 43 लक्ष आणि विजय केने पहिल्या षटकाला सुरुवात करेल. ओव्हर नंबर फर्स्ट पॉवर प्ले फार इम्पॉर्टंट ठरणार आहे. लॉंग ऑफ लेग फिल्डर आणि डीप मध्ये एक मिड विकेटला फिल्डर सेट करण्यात आला. चालू सामन्यातील विजेता संघ खेळेल तो बावळेच्या विपक्षामध्ये. अगदी टक लावून पाहतायत की कोणता संघ बावळेच्या विरुद्ध येणार आहे. विजय पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न. पहिलाच बॉल आणि विकेट. आणि विजय केनेचं सेलिब्रेशन पहा. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट प्राप्त करत असताना अक्षय थेटे बॅक टू डग आउट. व्हेरी फर्स्ट बॉल विकेट क्लेम करत असताना विजय केने वाघाची शिकार केली. अक्षय थेटेला शून्यावरती बाद केलाय. 43 लक्षाचा पाठलाग करत असताना मॅचला मजा येणार आहे. परंतु आता रिकॉग्नाइज ओपनर मोरेश्वर सुतार बॅक इन द गेम नाव. सो रिकॉग्नाइज ओपनर आहे टीम नानकरचा आणि त्याला पहिल्याच ओव्हरमध्ये यावं लागलं. असं वाटलं होतं की त्याच्या क्रमामध्ये आज जरूर बदल केला. तो थोडासा लेट ऑर्डरमध्ये येईल. परंतु आता व्हेरी फर्स्ट बॉल विकेट आल्यानंतर जणू की आता ओपनरचीच भूमिका सुतारला पार करावी लागेल. विजय केने ऑन स्ट्राइक बॅटर सुतार. ओ हो 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 आल्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. आणखी एक डॉट बॉल. धारदार गोलंदाजी त्या ठिकाणी विजय केने करतोय. एक्सलंट बॉलिंग. मागच्या 2 बॉलवर एक विकेट मिळवली आहे. डॉट बॉल टाकलाय. दबाव वाढवत असताना 43 धावा या सोप्या नाहीयेत. आणि घरच्या मैदानावर मी काल उल्लेख केला होता एका स्पर्धेमध्ये. क्रिकेटचा खेळ, राजकारणाचा खेळ, दुसऱ्यांच्या प्रभागामध्ये जाऊन तेथील प्रभागातील कॅन्डिडेटला हरवणं कठीण असतं. यावेळेला रिव्हर्सचा फटका हा त्याचा पॅटर्न स्ट्रोक आहे, सिग्नेचर स्ट्रोक आहे. 360 बॅटर मोरेश्वर सुतारच्या बॅट मधून येतोय चौकार. हो 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 या वेळेला उडवलाय. भ्रर काऊन दिलाय मोरेश्वरनं. बॉल आउट ऑफ द ग्राउंड. भीमटोला वज्रटोळा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला. षटकार. आया है राजा लोगो रे लोगो. राजा के संग संग झूम लो झूम. आया है राजा लोगो रे. बॅट मधून आलेत. केनेवरती वार केलाय. पुन्हा पिकअप शॉट. आणखी हो 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 काय घडलंय त्या ठिकाणी. ही कॅच पकडली आहे की मॅच पकडली आहे येणारा काळ सांगेल. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. एक क्षण असं वाटलं की हा सिक्सर होणार,
परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता तो ललेश पाटील फायटर मॅन. कुठेही जा ललेश पाटील कडनं नेहमीच चांगली कार्याची अपेक्षा ठेवता आणि तो नेहमीच चांगलं काम करतो. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया. कॅचेस वन द मॅचेस. विजय केनेला विकेट मिळाले परंतु ही विकेट ललेशच्या खात्यामध्ये टाकली तरी हरकत नाही. काय झेल पकडलाय. एक हात का कमाल. मोरेश्वर सुतार जो मॅन इन फॉर्म होता त्याला मात्र मैदानाच्या माघारी पाठवला. वेल टेकन. एक्सलंट टेकन. एकदा जोरदार टाळ वाजवा. तो झेल तुम्हाला आवडला असेल तर. अफलातून कॅच पकडत असताना धावसंख्या तुम्ही पाहताय 10 असताना हा दुसरा खेळाडू बाद झाला. चांगला फटका. प्रॉपर मिडल केला होता. एक्झिक्युशन प्रॉपर होतं मात्र त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा ओलांडता आली नाही. नवीन बॅटर आता मयूर दळवी येतोय. थोडस आता संघामध्ये अडचणी वाढत गेल्यात. पहिल्या षटकाचा खेळ देखील संपन्न झाला. 10ला 2 विकेट. कॅच ऑफ द टुर्नामेंट सो फार. कॅच ऑफ द टुर्नामेंट सो फार फ्रॉम ललेश पाटील. बॅटिंग करत असताना देखील चांगल्या रन्स बनवल्या. चला घाई करा. यानंतर एक मॅच बाकी आहे मित्रांनो. जरूर जरूर आता लक्ष द्या थोडस. यानंतर एक सामना बाकी आहे. ललेश पाटील टीम देवरुंग आणि टीम नांदकर. दोघांना विनंती असेल की तुमच्याच 2 टीम पैकी एक टीम शेवटचा सामना खेळणार आहे. त्याच्यामुळे आता आपल्याला काळजी घेणं गरजेचे. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. भावळचे सुप्रसिद्ध उद्योगपती तथा आमने लोणार क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य अनंता शेठ केने आणि त्यांच्या सोबतच 7 स्टार कमिटी मेंबर लखन पाटील यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला मित्रांनो आता प्लीज देवरुंग टीम केने थोडं लक्ष द्या आता कृपया. स्ट्रायकिंग एंडला अंकित दळवी असणार आहे. गोलंदाज सज्ज होते बॉलिंग मार्कवर ललेश पाटील. ओ बाउन्सर होता मागे. अपील करण्यात आली. जोरदार हुक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर केला होता. इथे एक्झॅक्ट काय घडले. धाव तर पूर्ण झाली आहे. लाऊडली अपील त्या ठिकाणी करण्यात आल्या. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती. चला मॅच सुरू करा. चला तर बाउन्स साठी चेक करायचं आहे का सर. अंपायर रिव्ह्यू आहे का. बॅटिंग रिव्ह्यू. चला तर व्हाईट बॉल साठी रिव्ह्यू नाहीये. पंच क्रुशल मोमेंटला रिव्ह्यू घेऊ शकतात. चला पण यापुढील आता आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल तो योगी पाटील सरांचा. मी तुर्तास थांबतोय. उद्या ठीक 9 वाजता तुमच्या सेवेसाठी पुन्हा जोडला जाईल. नाउ बॅक टू कॉम्बॉक्स. योगी पाटील सर इज देअर. चला आपण या ठिकाणी लगेच सामन्याला सुरुवात करूया. चला व्हाईट साठी कुठल्या संघाला मत रिव्ह्यू नाही आहे. पंच उमेश केने सर जर पंचांचा जर मात्र इथे या रेफर असेल. येस तेच तर मगापासून समीर सांगतोय तुम्हाला. अंपायर्स कॉल आहे. चला आपण चेक करूया. सर खोज सर या आपण इकडे या. दिन में भी करेंगे रात में भी करेंगे तो ऐसा ही होएगा ना सर. चला लवकरात लवकर आपण या ठिकाणी जो काही निर्णय आहे तो मात्र पोहोचूया. कारण यानंतर आपल्याला अजून एक सामना मात्र खेळवायचा आहे. उचली घेणारा चेंडू सध्या आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर आय थिंक समीरनं तो चेंडू मात्र त्या ठिकाणी कॅरी केलाय. चेंडू बॅट मध्ये तर कुठला संपर्क नाहीये परंतु या ठिकाणी चेक केला जातोय. इट्स व्हाईट बॉल. चला टीव्ही पंचाचा निर्णय इथे आलाय. व्हाईट बॉल. सर एक धाव पलून पूर्ण केली का. यस 1+1 आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा सुद्धा मात्र इथे गोलंदाजाला मात्र दिलेला आहे. चला लक्ष पाहिलं तर या ठिकाणी 43 धावांचा आहे आणि आतापर्यंत धावफलकावरती 12 धावा लागल्या गेल्या. ललेश पाटील पुन्हा एकदा मात्र पावशी ओव्हर द विकेट मारा करतोय. ओ केचून मारला फटका. टायमिंग प्रॉपर नाहीये परंतु त्या ठिकाणी चेंडूला गिरकी घेतली आणि गिरकी घेत असताना चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार.
डीजे दरम्यान लोणारगावची समाजसेवक शशिकांत बारकू थळे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. सायंकाळचं सत्र आणि आता मात्र प्रेक्षक वर्ग आता मात्र इथे आपल्याला भरपूर संख्येने पाहायला मिळतो. सर्वांचं सहर्ष स्वागत. हो यॉर्करचा प्रयत्न स्वतःला मात्र चेक केलाय. कव्हर पॉईंटला मात्र चांगल्या क्षेत्राचे सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. परंतु या मॅचला मजा येणार आहे. परंतु एक विनंती करतो की जो आजच्या दिवसातील शेवटचा जो सामना आहे मग तो किती षटकांचा आहे ते माहिती नाही, परंतु सामना तो कुठल्या प्रसंगात आजच होणार आहे याची आपण नोंद घ्यायची आहे. तर सोमिक 11 बावल संघ आपण पूर्णपणे रेडी राहा आणि चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे. ललेश पुन्हा एकदा हो उडवण्याचा प्रयत्न बादशाह आतली केडार चेंडू चालला संत गतीनं स्वतः गोलंदाज ललिश पाटील जाऊन चेंडूला मात्र उचलून फेक करतोय. तोपर्यंत सिंगल धाव घेण्याची त्या ठिकाणी संदीप लाली जबरदस्त मात्र ते कमबॅक केला गोलंदाज ललिश पाटीलनं. का त्याला फायटरमॅनची उपमा दिली गेली आपली लोणार क्रिकेटच्या अंतर्गत. कारण नेहमीच मी पाहतोय की या जेव्हा जेव्हा संघ जय जोटिंग देवरू संघ संकटामध्ये असतो तेव्हा तेव्हा हा खेळाडू सातत्याने मात्र संकट मोचिकाची मात्र भूमिका पार पडत असतो. मग फिल्डिंग डिपार्टमेंट आपण जर पाहिले तर चांगला तो परफॉर्मन्स देत असतो. बॅटिंग डिपार्टमेंट असेल किंवा गोलंदाजी डिपार्टमेंट असेल या तिन्ही क्षेत्रामध्ये जबरदस्त उल्लेखनीय खेळ ललिश पाटीलचा आपल्याला पाहायला मिळतोय. 18 धावा फलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या आणि तदनंतर उडवलाय मयूर दलवीनं आणि चेंडू चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. ओव्हर पिच बॉल अगदी मयूरच्या रडारमध्ये चेंडूची हाताळणी लॉंग ऑनवरती बलवंत दलवी होता आय थिंक, परंतु त्याच्या डोक्यावर चेंडू मात्र त्याला टाटा बाय बाय करून निघून गेला. अगदी फ्लाय झाला जसं एखादा हेलिकॉप्टर आपल्या डोक्यावरून जातोय तशा प्रमाणात चेंडू मात्र बलवंतच्या डोक्यावरून निघून गेला. चांगल्या मोमेंटला सिक्सर आला आणि त्याच्यानंतर मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न फटका फसलाय. थर्डमॅनला शत्रक्षे समीर कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये त्याने पकडला या ठिकाणी झेल आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाज मयूर दलवीचा खेळ. धक्का क्रमांक लागेल या ठिकाणी आई गावदेवी नानकर संघाला या ठिकाणी तिसरा. 3 विकेट्स आतापर्यंत ते गमावले आणि पाहू शकला या ठिकाणी 2 षटकांचा खेळ आहे ते अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. सरळ बॅटने चांगल्या प्रमाणे धावा इथं मात्र येत होत्या आणि 2 ओव्हर सर कंप्लीट घ्या. सर एक बॉल शिल्लक आहे का? एक बॉल आहे अजूनही. पहा मी संपूर्ण तुम्हाला विश्लेषण सांगतो. पहिला चेंडू वाईट होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला, त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 2 सिंगल आल्या, त्याच्यानंतर षटकार आणि ही विकेट्स म्हणजे एक बॉल अजूनही शिल्लक आहे. आणि संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी फलक्यावरती आपण 24 पाहतोय. एक बॉल अजून आहे बलवंत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल अक्षय कोहली आलाय. मयूर दलवी बाद झाल्यानंतर अंकित दलवीच्या सोबतीला हो चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू चालला अगदी जमिनीच्या साह्याने वाडिश लॉंगॉनचा फिल्डर बलवंत चेंडूवरती झेपावतोय. तोपर्यंत या ठिकाणी शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव मात्र ललिश पाटील खर्च केली. 43 धावांचा पाठला करत असताना पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर मात्र 25 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. म्हणजे येणाऱ्या 12 बॉलमध्ये आता विजयासाठी इथून 18 धावांची गरज ती मग आई गावदेवी नानकर संघाला. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या जय जोटिंग धरून संघ आणि भावाली संघ आपण कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. 3 दिवसांचा 16 लोणारकरांचा सध्या आपण पाहतोय जयदुर्गा चषक 2026 जयदुर्गा अनुज 11 लोणार संघाच्या वतीने साकारली जाणारी स्पर्धा. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी 18 धावेची गरज असताना मात्र गोलंदाज बलवंत दलवीच्या चेंडू मात्र हातामध्ये सोपवलाय. कधी काही घडू शकेल. जर इथे बलवंत चांगला स्पेल हाताळला तर मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पुन्हा मात्र बॅटिंग करणाऱ्या संघावरती
इथून प्रेशर वाढू शकतो आणि तशा प्रमाणे मात्र इथे गोलंदाजी आज आपल्याला बलवनच्या वतीने पाहायला मिळू शकेल का. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती करतोय. पहिला बॉल कुठं प्याचा आउटसाइडला पीक केलाय, मिड विकेटला फिल्डर आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल दा मात्र तिथे पूर्ण केली गेली. जर या सामन्यामध्ये जे शूटिंग धरू शकला मात्र जर पलटवार करायचं असेल तर इथून किमान एखादी विकेट्स जर आपण या ठिकाणी प्राप्त केली तर मात्र पुन्हा या ठिकाणी शिरकाव करण्याची एक संधी निर्माण होऊ शकते आणि तो प्रयत्न आय थिंक बलवंत इथे करतोय. 11 चेंडू शिल्लक, 17 धाबींची गरज. काय सामना मात्र इथे पाहायला मिळतो किनार रसिकेना. आज घरच्या मैदानावरती जे शूटिंग धरून संघ खेळतो आणि आतापर्यंत आय थिंक जर पाहिलं तर या सामन्याचं चित्र अजूनही स्पष्ट होत नाहीये. आणि या सौम्य इलेव्हन भावाले संघातील सुद्धा मात्र खेळाडू होता मात्र सामन्याकडे टकमक नजरेने पाहतं की त्यांच्या विरोधात संघ कोणता येणार, नानकर की देवरुंग, देवरुंग की नानकर. बलवंत पुन्हा एकदा ओ प्रॉपर कनेक्शन नाही, परंतु चेंडू चाला लॉंग ऑफ पुढे फिल्डर कुठलाही नाहीये डीप मध्ये प्रोटेक्शन साठी आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. वाह, ऑन दी राईज. हा फटका पहा, लाजबाब. अगदी खुली जागा निवडली अंकित दलवीने आणि त्याच दिशेने मात्र फटका खेळला गेला. लॉंग ऑफ द फिल्डर आय थिंक जर पाहिलं तर लगभग वाडी क्षेत्रामध्ये तैनात करण्यात आला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र पहिल्याच चेंडूमध्ये या ठिकाणी बलवंतचा अगेन्स्ट केलं असताना मात्र चौकार तिथे वसूल केला आणि चौकार पाहिलं तर या ठिकाणी या सामन्याचे चित्र थोडेफार मात्र इथे बदलले गेले. चला लगेच आपण सामना सुरू करूया. जर आपण चेंडूची वाट पाहत राहिली तर मात्र मित्रांनो अंधार होईल आणि यानंतर आपल्याला एक सामना अजूनही मात्र कव्हर करायचा आहे. चला बलवंत आपण खेळायला सुरुवात करा. चौकार साईडने संघटित धावसंख्या पाहू शकल्या या ठिकाणी 30 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि ते मात्र रेबाचा फटका बाहेर काढला. इथे मात्र प्रॉपर कनेक्शन नाही, परंतु या ठिकाणी सेफ प्लॅनिंग चेंडू झाला आणि फलंदाजाला मात्र त्या ठिकाणी 2 धावा घेण्याची संधी मिळाली. आज अंकित अल्टी फलटी फटके खेळतोय आणि चांगल्या रिदमवरती मात्र अंकितला आपण पाहतोय. 2 धावा जरूर मात्र तिथे पूर्ण केल्या गेल्या. मॅच बॉल सुद्धा मात्र रिटर्न झालाय. जबरदस्त मात्र अगदी या सामना डोलायमान स्थितीमध्ये पाहायला बोलतोय. अजूनही मात्र 11 धाब्यांची गरज, चेंडू शिल्लक आहेत 9 बॉल 11ची गरज. समीकरण जर पाहिले तर कुठेतरी आपल्याला सोपं पाहायला मिळतोय. ज्या अनुषंगाने खेळ सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. लाईन चुकीची आपण पाहतोय. या धावांपासून मात्र कुठेतरी आज रोकावं लागेल. आज आम्ही या सकाळी सुद्धा मात्र उल्लेख केला की आकाश पाटील ज्या उणीव भासते गोलंदाजी फॉर्मॅटमध्ये जे झोटिंग देवरुंग संघाला. पुन्हा रिबचा फटका, फुल टॉस आणि त्याच्यावरती प्रॉपर कनेक्शन आणि चेंडू चाला अगदी बाकट पॉइंटच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार आणि चौकार सामना खुला गेलाय अंकित दलवीनं. रणनीती मित्र म्हणे या ठिकाणी या बलवंतच्या माध्यमातून, कारण पॉईंटला कुठला फिल्डर नाही आणि जे सातत्याने अंकित रिव्हर्स फटके खेळतो आणि तुम्ही जर फुलटॉसची लेंथ तर मात्र अंकित समोर जर ठेवली तर दिवसभर मात्र अंकित याचप्रमाणे फटके खेळेल. इथे मात्र चेंडू हातातून निसटलाय, पूर्णपणे ग्रीप मिळाली नाहीये आणि त्याच्यामुळे मात्र अंकित सुद्धा मात्र त्या चेंडूचा सन्मान केलाय. आणि तसं जर पाहिलं तर अंकित एक डिसिप्लिन खेळाडू आहे. अनेक स्पर्धेमध्ये त्याचा आपण खेळ पाहिलेला आहे. हो, इनसाइड आउट, बागफुटला गेले. त्याच्यानंतर मात्र बॅटचा तोड उघडलाय आणि चेंडूला मात्र ड्राईव्ह केलाय. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न होता आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी यशस्वीपणाने मात्र पूर्ण केल्या गेल्या. म्हणजे या बलवंतच्या अगेन्स्ट जर पाहिलं तर या ठिकाणी वेगाने धावा जोडल्या गेल्या आणि या षटकानंतर आपण इथे मात्र उल्लेख करू शकतो की या सामन्यावरती आता मात्र गावदेवी नानकर संघाचं वर्चस्व आपल्याला या ठिकाणी जास्त पाहायला मिळतोय. कारण 39 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि त्या मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त या ठिकाणी 4 धावींची गरज आणि चेंडू शिल्लक 7. किमान या चेंडूवरती सुद्धा मात्र सामना फिनिश होऊ शकतोय. तो प्रयत्न मात्र इथून अंकित दलवी करणार का? या षटकातील शेवटचा बॉल, परंतु नाहीये. हलक्यातनं सिंगलचा त्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये हलकाचा स्पर्श पाहिला आणि त्यामुळे पाहतो की या शेवटच्या बॉलवरती सिंगल धाव मात्र कंप्लीट केली गेली आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 40 धाबा फलकावरती पाहायला मिळत आहेत. 6 गेंदेवर 6 गेंदों में अभी 3 रनों की जरूरत.
हा सामना जिंकण्यासाठी टीम आई गावदेवी नानकर संघाला. चला आजच्या दिवसातील हा सेकंड लास्ट मॅच सध्या आपण पाहतो आणि उद्या ठीक आहे आपण 9 वाजता शेड्यूलला सुरुवात करणार. उद्या या स्पर्धेचा दुसरा दिवस असेल दिनांक 30 जानेवारी. या स्पर्धेमध्ये जे उद्याच्या लॉट्समध्ये जे संघ खेळणार आहेत त्यांना विनंती करतो की वेळेच्या आधी 10 मिनिटे तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून रिपोर्टिंग करायची आहे. पंच केला आणि फटका लाजबाब चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हाच विजयाचा चौकार आलाय अंकित दलवीच्या बॅटमधून आणि दुसरा संघ ठरला आजच्या दिवसामधून क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा. आई गावदेवी माती